स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। आज आपण महत्त्वाचे प्रश्न असेल टीसीएसच्या नुसार विचारलेले सगळे प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत, गणित आणि बुद्धिमत्ताचे। ठीक आहे, चला पहिला प्रश्न काय आहे, ABCD E हा F आणि असे 6 पुरुष वर्तुळाकारावरती टेबलावरती बसले। असे प्रश्न आले ना बैठक व्यवस्थाचे, तर काय करायचं, तुम्हाला सगळ्यात पहिले मांडणी करता आले पाहिजे। मांडणी करता आले उत्तर ऑटोमॅटिक निघून जातं। काय म्हटले ते की 6 पुरुष ते एका टेबलावरती बसले, तर एक सर्कल काढून घ्या। मांडणी कशी करायची, आता 6 पुरुष म्हटले तर काय करायचं, सगळ्यात अगोदर कोणती एक उजवी आणि कोणती डावी बाजू पकडायची। आता ही पकडली मी उजवी बाजू, ठीक आहे, ही पकडली मी उजवी बाजू, ठीक आहे, आणि ही पकडतो मी डावी बाजू, ठीक आहे, डावी बाजू म्हणजे असं जाणार तर आपण डावी बाजूला जाणार, असं जाणार तर उजवी बाजूला जाणार, बस एवढं सोपं आहे। आता काय म्हटले ते, बी हा सी च्या एक क्रमाने बसलेला असं नाही, बी हा सी च्या उजवीकडून दुसऱ्या स्थानावर आहे। बी हा सी च्या दुसरी उजवीकडून म्हणजे बी हा सी च्या उजवीकडून म्हणजे सी कुठे येणार भाऊ, या ठिकाणी जर सी घेतला आपण, या ठिकाणी जर सी घेतला, चला घ्या, या ठिकाणी सी घेतला, बी हा सी च्या उजवीकडून दुसऱ्या स्थानावर आहे म्हणजे ह्या ठिकाणी एक राहणार, हा ठिकाणी बी येणार। आता काय आलं म्हणजे ह्या ठिकाणी 100% कोणते राहील मास्तर, इझी। चला पुढचा प्रश्न पहा, प्रश्न म्हणजे पुढचं वाक्य काय म्हटले पहा, दुसऱ्या स्थानावर बसलाय, ए हा डी च्या उजवीकडून चौथ्या स्थानावर बसलाय। ए हा डी च्या किती चौथ्या स्थानावर बसलेला आहे, डी च्या उजवीकडून, ए हा डी च्या उजवीकडून उजवी बाजू कुठं भाऊ अशी चालली डी। आता मला सांगा चौथ्या बाजूला बसलाय, जर मी या ठिकाणी याच्यावरती 4 घेतले पहा, आता मला सांगा इथं किती माणसं झाले भाऊ, 3 माणसं इथं झाले ना, 6 माणसं आहे, ठीक आहे, 7 माणसं आहे का, नाही 7 माणसं नाही, जर आपण 4 वरती घेतले तर 100% आपलं चुकणार। 4 माणसं इथं जर घेतले तर किती 7 माणसं होणार, 6 माणसं आहे, मग 100% डी कुठं येणार, सिंपल लॉजिक होतं भाऊ, कुठे येणार, शब्बाश, डी येणार या ठिकाणी, ठीक आहे। आता डी च्या उजवीकडून चौथ्या स्थानावर आहे, 1 2 3 4 कोण येणार, हा ए, क्लिअर। पहा डी च्या उजवीकडून चौथ्या स्थानावर कोण बसलेला आहे, ए हा बसलेला आहे, सोपं इझी बो, काही लोड घ्यायचा नाही, एकदम इझी। देखो अभी काय, डी हा ए च्या चौथ्या स्थानावर आहे, ठीक आहे, क्लिअर। आता काय म्हटले पहा, ई हा एफ च्या लगतच डावीकडे बसलाय, ई हा एफ च्या लगतच डावीकडे बसलाय, म्हणजे एफ च्या डावीकडून, डावी बाजू कुठे इकडं, डावी बाजू इकडं, दोनच राहिली, एफ च्या डावीकडून बसलाय, एफ च्या डावीकडून ई हा बसलेला आहे, ई हा एफ च्या लगतच डावीकडून, लगतच म्हणजे जोडीनं, लगतच म्हणजे डावीकडून बसलाय, ई हा एफ च्या डावीकडून बसलाय लगतच, क्लिअर, सोपं, बस एवढंच होतं भाऊ, काय अवघड नाही, क्लिअर। आता काय विचारलं त्यांना पहा, ए आणि बी च्या दरम्यान 2 पुरुष आहे, ए आणि बी च्या दरम्यान 2 पुरुष आहे, म्हणजे जर पडताळ करण्यासाठी आपल्याला सांगून दिलं भाऊ, देखो एकदम इझी, देखलो सगळं सांगून दिलं, याच्या बीच्या मध्ये 2 पुरुष आहे, सगळं बरोबर झालं, क्लिअर। आता त्यांना काय सांगितलं होतं मग, खालील विधाने योग्य आहे का ते पडताळा करा। चला एफ पासून घड्याळाच्या दिशेने गेलो, चला एफ पासून घड्याळाची दिशा अशी जाणार भाऊ, 1 2 3 4 माहिती ना, हा एफ पासून आपण घड्याळाच्या दिशेने गेलो तर काही नाही, लाईट गेली होती, ठीक आहे, लक्ष द्या, आता काही नाही, तसंच भाऊ, काही नाही गेलेलं, वेगळं झालं, लेट गेलेलं, मग कट करून व्हिडिओ परत सुरू करतोय, क्लिअर। आता पहा काय सांगितलं त्यांना, एफ आणि बी याच्यामध्ये घड्याळाच्या काट्यानं गेलो आपण असं, तर यांच्यामध्ये एक व्यक्ती बसलेला आहे, ही मास्तर, सोपं आहे, एकदम इझी। चलो त्याच्यानंतर काय म्हटले ते दुसरं पाहून घ्या, डी म्हणजे पहिलं बरोबर आहे, दुसरं काय म्हटले, डी हा ई च्या उजवीकडून दुसऱ्या स्थानावर आहे, 1 आणि 2, डी हा ई च्या म्हणजे ई च्या उजवीकडून दुसऱ्या स्थानावर म्हटले बोते, डी च्या नाही म्हटले, इथं गोंधळ करता पहा, डी च्या उजवीकडून म्हटले असते तर मग बरोबर होतं, पण ते ई च्या उजवीकडून म्हटले, हे डावीकडून दुसऱ्या स्थानावर आहे भाऊ, डी हा ई च्या डावीकडून दुसऱ्या स्थानावर, म्हणजे दुसरे पर्याय क्रमांक काय चुकीचं आहे, म्हणजे दुसरं ऑप्शन, म्हणजे याचा काय होतं, फक्त पहिलं वाक्य हे बरोबर राहणार, क्लिअर, सोपं। चलो पुढचा प्रश्न पाहू। आता काय पुढचा प्रश्न पहा, एका विशिष्ट सांकेतिक भाषेत राम हे 6 असे लिहिले जाते आणि ROM 24 असे लिहिले जाते, त्या सांकेतिक भाषेमध्ये तुम्हाला ABCDचं बार कोडिंग या ठिकाणी पाठ पण असलं भाऊ, ऑटोमॅटिक उत्तर काढणार, पण त्याला प्रॅक्टिस लागते, एवढी प्रॅक्टिस लागते, तुम्हाला लिहायची बी गरज पडणार नाही ABCD, काय माहिती का, हा तरी पाहून घ्या, तुम्हाला या ठिकाणी टाकून देतो मी तुम्हाला ABCDचं, ठीक आहे, पाहून घ्या काय दिलं तर राम, ठीक आहे, राम
आता मला सांगा आरचं, ठीक आहे, आरचं या ठिकाणी दिसतंय तुम्हाला, मी टाकून देईन तिथं आरचं दिसतंय का या ठिकाणी? आरचं किती? 18 घ्या 18. एचं किती भाऊ? 1 माहिती आहे 1. आणि एमचं किती आहे? हा किती? 13. एवढं दिसतं सोपं. पाठ पासला भाऊ डायरेक्ट धडाधड लिहिणार, नसलं पाठ इथं पाठ बसणार किंवा हाताला लिहून घेणार, तुमची इच्छा भाऊ. लिहिलं तरी बेस्ट, का बरं? मार्क चुकत नाही, परफेक्ट येतो. आता मला सांगा यांचं काहीतरी नातं आहे, याचं काहीतरी नातं आहे, तर आपलं उत्तर किती भेटणार आहे? 6. आता काय नातं भेटणार आहे? 6 उत्तर कसं भेटणार ते सांगतो त्यांना. नातं चेक करून घ्या, त्याच्यानंतर आपलं उत्तर काढायचं भाऊ. 18 मला सांगा 8 यांची जर बेरीज केली, यांची जर बेरीज केली किती येते बेरीज? बेरीज चेक करू. 6 नातं आलं पाहिजे, ठीक आहे. आता बेरीज किती केली तर किती येतं? 18 19 20 21 22 म्हणजे किती येतं? 33. क्लिअर? आता जर यालाच ह्या दोन गोष्टीला जर गुणाकार केला तर किती येतं? 3 2 6 आलं 6. क्लिअर? इझी, सोपं. चलो तसंच मग काय सांगितलं त्यांना, तसंच का मग माहीत झालं का? जर पडताळ करत असेल तर ROMचं करून पहा. सिंपल येणार आहे. 13 ओचं किती? 25 बरोबर का? आणि एमचं किती? 13 किती येतं? 38. सोपं. 38 येतं ना. 38 24. या ठिकाणी पटापट उत्तर आलं पाहिजे. पडताळ करून पाहू, येत नसेल तर आपण जे आहे तर फाईलचं काढून पाहू. चला काय दिलं? FILE. मला सांगा एफचं किती भाऊ? 6. आयचं किती आहे? पाहून घ्या 9. ज्याला दिसत नसेल पाहून घ्या. त्याच्यानंतर एलचं किती आहे? 12. आणि ईचं किती आहे? पाहून घ्या. येतं? किती? चला सोपं आहे भाऊ. परत सांगू तुम्हाला, जी कोडिंग आहे अल्फाबेटची ती लिहून घेतली, त्याच्यानंतर त्याची बेरीज केल्यानंतर जी भेटली त्याचा गुणाकार केला आपण, आपल्याला उत्तर भेटतं. असं त्यांना लॉजिक लावलेलं आहे. क्लिअर? तसंच या ठिकाणी एफ लिहून घेतलं, हे लिहून घेतलं 5 तर ठीक आहे. हे पण लिहून घेतलं, क्लिअर? सोपं. आता आपल्याला काय सांगत होतं? याची बेरीज करायची. बेरीज केल्यानंतर किती येते? 6 9 15 15 आणि 12 किती? 27 27 आणि 5 32. काय करतो आपण? या दोघांचा गुणाकार. 3 2 6. पर्याय क्रमांक पाहून घ्या. आलं? सोपं आहे भाऊ, काही अवघड नाही. फक्त यांची काय केली? बेरीज. मास्तर हे 32 कुठून आले? यांची बेरीज केल्यानंतर एवढं सोपं होतं. पण काय चाललं आपलं परीक्षेला? असे प्रश्न विचारलेले भाऊ, TCS पॅटर्न नुसार असेच प्रश्न विचारलेले. तुमचं काय चाललंय? सोपं बनू काढून पहा उत्तर, ठीक आहे. नसन जमत तर परीक्षा 2 पहा, तेव्हा कळतं माणसाला की काय चुकतंय काय चुकत नाही. असं तर कोणी म्हणतं सोपं आहे, कोणी म्हणणार भाऊ सोपं आहे, पण जेव्हा परीक्षा देतं माणूस इथं दडपण असतं वेळेचं, ठीक आहे, तेव्हा कळतं. ठीक आहे, क्लिअर? जायचं पुढं. म्हणजे पर्याय क्रमांक किती भाऊ? 6. इझी. चलो पुढचा प्रश्न पाहू. काय प्रश्न आहे पुढचा पाहून घ्या. काय प्रश्न? एका पद गहाळ झालेले असलेली एक मालिका देण्यात आली आहे, त्या मालिका पूर्ण करेल असा योग्य पर्याय निवडा. म्हणजे मालिका दिली भाऊ, त्यांना ती मालिका आपल्याला पूर्ण करायची. ती मालिका पूर्ण करण्यासाठी कोणता पर्याय असून ते सांगायचं आहे. यांना दिलेलं आहे PRTVXZBD. आता मला सांगा याच्या पुढे कोणती संख्या राहणार आहे? सिंपल काय करायचं मास्तर, अशा वेळेस ना जोडी पकडायची. जोडी पकडायची. कशी पकडायची जोडी? ह्या दोघांचं काहीतरी नातं आहे का? ह्या दोघांचं नातं आहे का चेक करायचं. काय नातं आहे? PQR. म्हणजे फक्त एकाचा फरक आहे, फक्त एकाचा. या ठिकाणी Q, या ठिकाणी R. कळतं? एकच अक्षर सोडलं तर पुढची संख्या भेटती T, माहिती आहे, UV. म्हणजे फक्त एक संख्या सोडली तर पुढची संख्या भेटते. सिंपल. XYZ एक संख्या सोडली, XZ. B च्या नंतर काय तर भाऊ? BCD. सिंपल आहे. एक संख्या सोडली, D भेटली. मग 100% इथं पण एक संख्या सोडून भेटणार आपल्याला. क्लिअर? असे ऑप्शन आहे का भाऊ? EFG पहिलं उडालं. EFH आहे का? पाहून घ्या, नाही तर कटअप करू शकता ना तुम्ही. EFGH दुसरं वाटतं मास्तर. चल ठीक आहे. एफच्या नंतर काय? J दूर गेला, सोडून द्या. G च्या नंतर येतं का? ABCDEFGHI. GHI आहे का? J
ते पण नाही. सिंपल आहे ना मास्तर, दुसरंच उत्तर होतं गॅरंटी ना. ठीक आहे, लॉजिक ना, डायरेक्ट उत्तर काय होतं दुसरं FH. हे तुमचं लॉजिक बुक. ठीक आहे, जे डायरेक्ट जास्त परफेक्ट असेल ते डायरेक्ट उत्तर काढून टाकणार, पण जे परफेक्ट नसेल ते बिचारे काय करत बसणार. आता याचं नाही काहीतरी नातं समजून ही संख्या भेटली ना, तर काय सांगणार, काय शोधणार ते RST, परत VWX ZAB. ठीक आहे, बीच्या नंतर C, डीच्या नंतर EF, एकचं नातं डायरेक्ट F भेटलं त्याला. ठीक आहे, मग Fच्या नंतर एक संख्या सोडून पुढची संख्या लिहायची. तसं पण जमत होतं किंवा असं पण जमत होतं. क्लिअर. पुढचा प्रश्न चला. खालील संख्या काळजीपूर्वक वाचा. ठीक आहे, वाचली मास्तर. चला, त्याच्यानंतर ती संख्या उत्तरे द्या. जर संख्येची रचना उजवीकडून डावीकडे प्रत्येक संख्यामध्ये चढत्या क्रमाने केली, उजवीकडून डावीकडे चढत्या क्रमाने केली, कुठून पण करा. ठीक आहे, चढत्या क्रमाने केली तर सर्व संख्येची बेरीज किती. आता मला सांगा पहिली संख्या कोणती आहे. पहिली संख्या 4 3 8 7. आता याचा चढता क्रम कसा करणार आपण भाऊ. उजवीकडून 8 7 4 3. काही डाऊट नाही मास्तर, बस एवढं होतं. मग याची करायची बेरीज. कळतं हे कसं आलं, कळालं. चढता क्रम केला भाऊ. 4 7 4 3 उजवीकडून सांगितलं ना, म्हणजे इकडून करायचं आपल्याला. चलो पुढचं काय सांगितलं त्यांना. 2 3 2 3 6 4. पहा कसं करतो. त्याच्यानंतर याला काय करायचं, सोपं आहे भाऊ. काय करायचं, मोठी सम 6 4 3 2. क्लिअर. त्याचं दुसरं काय दिलेलं आहे 8 3 2 4. 8 4 3 2. फक्त चढता क्रम चाललोय. त्याच्यानंतर काय दिलं होतं 9 5 4 0. तशाला तसं 9 5 4 0. याची करायची बेरीज. बस एवढंच विचारलं होतं. ठीक आहे, एवढंच विचारलं होतं. काय होतं 3 4 5 6 7. हा का पर्याय क्रमांक 6. इकडं 7 आहे मास्तर. चलो 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. आहे का 4. ठीक आहे, एकच ठिकाणी 2 ठिकाणी 2 ऑप्शन उडाले, पहिलं आणि दुसरं राहिलं. चलो पुढचं भाऊ. 4ला 1. ठीक आहे, 7 आणि 1 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21. किती आले भाऊ. आलं मास्तर. किती आहे पर्याय क्रमांक B. द्या टिक करून. ठीक आहे, पर्याय क्रमांक A. पुढचं काढून पहा काय येतं बोलते तसंच येतं. आलं. हा चला पुढचा प्रश्न घेऊ. 5 व्यक्ती ABCD आणि E हा एका ओळीत दक्षिणेकडून तोंड करून बसले आहेत. ठीक आहे, बसले भाऊ. कुठं बसून द्या आता. ठीक आहे, बसले आहेत, त्यांच्या क्रमाने बसले असणे आवश्यक नाही. ठीक आहे, B आणि D चे अगदी टोकांना बसले. ठीक आहे, 2 जण व्यक्ती बसले भाऊ B आणि D. किती ABCD E. किती व्यक्ती आहे. हा ते आता त्या व्यक्तीमध्ये पहा, त्या व्यक्तीमध्ये B आणि D टोकावरती बसले. असे बसले असतील किंवा असे बसले असतील. मान्य. हे दिलं का त्यांना. नाही दिलं मास्तर, नाही दिलं. असे बसले असतील किंवा असे बसले असतील. क्लिअर. चला आता पहा. ठीक आहे, असं बसले असतील किंवा असे बसले असतील. पण आता मला सांगा त्यांना काय म्हटलं, टोकावर बसले आहे. एच्या डावीकडून दुसऱ्या स्थानी C बसलाय. एच्या डावीकडून जरी याला आपण डावी पकडली, डाबा, याला काय पकड लागणार आपल्याला, डाबा. खालच्याला रे दादा, खालच्याला. ठीक आहे, खालच्याला. याची उजवी बाजू कोणती राहणार मग. याची उजवी बाजू आणि याची उजवी बाजू कोणती राहणार मग ही. क्लिअर. पहा एवढा गोंधळ करणार प्रश्न होता. यांना सांगितलंच नव्हतं कोणत्या साईडला कोण बसलेलं आहे कोण. क्लिअर. ABD अशा प्रश्नामध्ये दोन्ही मान्य करून घ्यायचे भाऊ, डाऊट वाटत असेल तर. क्लिअर. चला सोपं पाहता. तर काय म्हटले ते एच्या डावीकडून डावीकडे काय म्हटले. एच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी C बसलाय, म्हणजे 1 आणि या ठिकाणी C. सिंपल. काही डाऊट नाही मास्तर. राहिला कोण, फक्त राहिला E. क्लिअर. टाकून द्या इथे, संपला विषय. 1 2 3 4 5 संपला. काहीच खेळ नव्हता. म्हणजे जर आता याचा विचार केला आपण, याच्या डावीकडून दुसऱ्या स्थानी C बसलाय, राहिला कोणता E. द्या टाकून.
ठीक आहे, काय डाऊट? इकडे मान्य झाली, इकडे मान्य झाली, क्लिअर. आता याच्यातलं सांगत होतं त्यांना, काय सांगायचं होतं पहा, ईच्या लगतच डावीकडे कोण बसलाय, ईच्या लगतच. इकडे डावी विचार केला वरच्या, ईच्या डावीकडे कोण सी बसलाय, ईच्या डावीकडे सी बसलाय. दोन्हीचं उत्तर सेम येतं, सेम, काही फरक पडत नाही. हेच गोंधळ तुमच्या परीक्षेला करतो TCS पॅटर्न नुसार. ठीक आहे, तुमचे जे रेग्युलर परीक्षा पाहत असाल तुम्ही त्याच्यात पाण्याच्यात पहा, असं गोंधळ करणारे प्रश्न पडतात, थोडे गोंधळ असतात, क्लिअर. म्हणजे काय येणार, ईच्या बाजूला सी बसलेला आहे. पर्याय क्रमांक द्या टिक करू. चलो पुढचा प्रश्न काय म्हणतो पहा. आता संकेतबद्ध करायचं आपलं, म्हणजे काय, जे संकेत दिलेले त्याच्यामध्ये आपल्याला बदल करायचे. याला असं म्हणतात, त्याला तसं म्हणतात. ठीक आहे, रंकीच्या भागीनुसार नंतर सोडायचं. काय दिलेलं त्यांना, अधिक म्हणजे गुणाकार. ठीक आहे, त्याच्यानंतर वजा म्हणजे अधिक. ठीक आहे, त्याच्यानंतर गुणाकार म्हणजे भागाकार वजा आणि भागाकार म्हणजे अधिक. ठीक आहे, ही संख्या दिलेली त्यांना, क्लिअर. असं मान्य करून घ्यायची. त्याच्यानंतर जी संख्या ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी चेंज करून टाकायचं. आता जर 144ला काय म्हटलं, 144ला कुठे 144 वजाचं करायचं, वजा 6 म्हणजे किती, वजा 6 अधिक आहे का. या ठिकाणी आपलं एक प्रिंट मिस्टेक झाली. काय झालेलं या ठिकाणी भागाकार घ्या. ठीक आहे, प्रिंट मिस्टेक झाली होती, या ठिकाणी भागाकार घ्या. त्याच्यानंतर उत्तर काढा. ज्यांना टेस्ट दिली असं माहिती ना टेलिग्रामवरती, या ठिकाणी काय करा, भागाकार घ्या. भागाकार घेतल्यानंतर काय होणार, भागाकार कुठे, याला भागाकार आहे ना. ठीक आहे, वजा म्हणजे भागाकार भाऊ. ठीक आहे, वजा म्हणजे भागाकार आले भागाकार. चला 6च्या नंतर अधिक म्हणजे गुणाकार 4, गुणाकार म्हणजे वजा 84, भागाकार म्हणजे किती, अधिक 20. बस त्याची मान्य करून घ्यायची. काय दिलं, आता याला रंगीची भागोबीनुसार तुमचा नियम काय म्हणतो, ज्या ठिकाणी तुम्हाला गुणाकार भागाकार दिसलं संख्याची जोडी करून घ्यायची. जोडी केल्यानंतर तुम्हाला काय करणार भाऊ, पहिले याच्या अगोदर ही जोडी करून घ्या. साइन 2 12 साइन 4 24 झाले, गुणाकार 4 राहू द्या. ठीक आहे, त्याच्यानंतर वजा 84 क्लिअर, अधिक 20. सोपं, काही अवघड नाही भाऊ, करा. किती येतं, 96 वजा 84 अधिक 20. काही डाऊट, 84 काय तर 86 भाऊ. प्रश्नामध्ये 86 होते, क्लिअर, 86. आता या ठिकाणी किती येतं, 86. किती येतं, 86. सोपं. हां, याचं वजाबाकी करा, 10 अधिक 20 बरोबर 30. पर्याय क्रमांक द्यायचं तर टिक करू. सोपं, एकदम सोपं होतं. पण आपलं काय चाललं होतं, लोड. चलो पुढचा प्रश्न घेऊ. काय पुढचा प्रश्न पाहून घ्या. काय देतो, 75 विद्यार्थी एका ओळीत बसलेले आहे. ठीक आहे, 26व्या स्थानी ओळीच्या उजव्या टोकाकडून, म्हणजे बहुतेक काय म्हटले, सोपं प्रश्न असते. हे काय बनायचं, असं करायचं, उजवी बाजू डावी बाजू. ठीक आहे, कितवी, 26व्या स्थानी, टोटल किती आहे, 75. ठीक आहे, 75. 26व्या स्थानी कोण बसलेले भाऊ, दिला का त्यांना, विद्यार्थी एवढे बसले आहेत, त्याकडून त्याचे स्थान कितवे. ठीक आहे, एक विद्यार्थी बसलाय, तर जाऊ द्या, सोडू द्या. 26 बसलेले, टोटल किती आहे, 75 बसलेले. मला सांगा, या 75 मधून 26 काढून घेतले, उजवीकडून बसलाय ना तो, उजवीकडून बसलेला आहे, उजवीकडून 26 बसलेला आहे. आता मला सांगा, या 75 मधून 26 काढून घेतले तर ही संख्या भेटणार. म्हणजे 75 मधून 26 काढले तर आपल्याला ही संख्या भेटणार. ठीक आहे, म्हणजे एवढेच जण भेटणार. याच्यात जेवढे जण असणार तेवढे जण भेटणार. किती भेटतात, 49. ठीक आहे, इथं किती जण राहणार मग, 49. याच्यामध्येच फक्त बरं का भाऊ, याच्यामध्येच 49 राहणार. किती राहणार, याच्यामध्ये 49 राहणार. पण मला सांगा, आपल्याला याचे सांगायचं, हा एक व्यक्ती ना, हा एक माणूस आहे, हा विद्यार्थी नाही, त्याचं टाका 1 अधिक 1 बरोबर 50वा. कितवा राहणार मग तो, 50वा. क्लिअर. चला पुढचा प्रश्न पाहू. चला, हा प्रश्न भाऊ तुमच्यासाठी देतो मी. ठीक आहे, हा प्रश्नामध्ये काय करायचं, मला कमेंट्समध्ये सांगायचं किती येतं म्हणून. चांगल्याचा गोंधळ होतो भाऊ. काय करायचं, व्हिडिओ थांबवा आणि याच्यामध्ये उत्तर चेक करा. चांगल्याचा गोंधळ होतोय परीक्षेमध्ये, कारण इथं वेळेचं बंधन असतं. तेव्हा काय होतं, चांगल्याचा प्रश्न हा चुकतो. क्लिअर. याचं मला उत्तर कमेंट्समध्ये सांगा. चलो पुढचा प्रश्न. मालिकेतील पुढील पद शोधा. काय शोधायचं पुढील पद, 16 23 28 38 49 चं पुढचं पद शोधायचं आहे. चला मला सांगा, या दोघांचं नातं असेल तर ह्या नातं भेटलं,
ह्या दोघांचं काहीतरी नातं इथं नातं भेटलं. कसं भेटलं सांगायचं? कसं मास्तर? काहीतरी सोपं, काहीतरी नातं असं नाही, दोघांचं नातं भेटलं. कसं पहा, ह्या दोघांचं जर आपण बेरीज केली 1 अधिक 6 किती येतं? 5. हे 5 याच्यामध्ये मिळवले 16 मध्ये 6 आणि 1 7 आहे ना भाऊ. हे 7 याच्यामध्ये मिळवले 16 मध्ये मिळवायचे, हे 7 याच्यामध्ये मिळवायचे. 7 आणि 16 किती? 23 आले. 23 म्हणजे किती? 16 अधिक 7 बरोबर 23 आलं. 23 कसं आले कळाले? बस सोपं. तसंच हे दोघांची करायची बेरीज. 2 आणि 3 3 आणि 2 5. त्या 5 मध्ये 23 मिळवा. 23 कुठून आले कळलं ना? या दोघांची बेरीज. 23 मध्ये 5 मिळवा. 26 27 28 आली संख्या. चला ठीक आहे. याच्यामध्ये पण 8 9 10 10 मिळवा. 28 मध्ये 38. कळालं लॉजिक? या दोघांची करायची बेरीज. किती येते बेरीज? 9 10 13. ते 13 कशामध्ये मिळवायचे? 49 मध्ये. 49 मध्ये मिळाले किती येते? 9 10 11 12 4 5 5 आणि 1 6 62. द्या पर्याय क्रमांक टिक करून. आजच्याला आलता नाही क्लिअर. चला पुढचा प्रश्न. काय पुढचा प्रश्न पहा. येत असेल तर विचार करा आणि उत्तर देऊन टाका डायरेक्ट. आलं? 16 22 26 काय दिलेलं आहे? 16 22 26 16 22 26 ठीक आहे. यांचं काहीतरी नातं, तेच नातं तुम्हाला खाली शोधायचं. एवढं सांगितलं उत्तर ना. काय नातं भाऊ यांचं? 6 आणि 1 7 होता. 7 मध्ये 16 टाकले तर 22 भेटता का? मास्तर मागच्यासारखं काहीच नाही, वेगळे. मग अशा वेळेस काय करायचं? पहा 6 1 6 मान्य. 6 1 6 एवढं कळतं का? सोपं नाही कळत? बरं जाऊ द्या. चल पहा मला सांगा. 6 1 6 6 1 6 म्हणजे मला सांगा 6 1 6 हिला 6 घ्यायचे अधिक 16 घ्या बरोबर. 6 अधिक 6 6 अधिक 6 16 घ्या. 6 6 2 12 1 22 ठीक आहे क्लिअर. बस तसंच 2 गुणिले 2 किती होतं? 2 2 4 अधिक 22 आले. सिंपल लॉजिक कळालं मास्तर आम्हाला. 2 गुणिले 6 बेसकम 12 अधिक 26 6 7 8 2 आणि 1 3 38. याच्या पुढं कडे जाणार मग 38. हा एका पर्याय क्रमांक भाऊ. बस सोडून द्या नातं. याच्या पुढं कुठं 38. बस हा लॉजिक करा. किंवा याच्या पुढं काय जाणार? 38 ही संख्या राहणार. 38च्या पुढं कोणती राहणार मग माहिती मास्तर. चला 38चं 3 8 24 अधिक 38 12 ह्याच्या राहिला 1 3 4 5 6 62 आले 62. याच्या पुढे कोणती संख्या राहणार मग? ही. याच्या पुढे कोणती राहणार मग? पाहून घ्या. उत्तर इथंच झालं बुक भेटलं होतं मला. क्लिअर. चलो पुढचा प्रश्न. काय दिलेला पुढचा प्रश्न पहा. आता याच्यामध्ये एकदम सिंपल होतं रे दादा. काय केलं तुम्ही? फक्त गोंधळ काय केला? आता अवघड प्रश्न आहे. अवघड प्रश्न बिलकुल नाही तो. एकदम सोपा प्रश्न होता. मला सांगा एक डायग्राम दिलेली आहे ठीक आहे. त्या डायग्राम पहिली डायग्राम पहा ठीक आहे. पहिली डायग्राम मध्ये तिसऱ्या डायग्राम मध्ये पहा. पहिल्या डायग्राम मध्ये काय केलेलं आहे? इकडची बाजू मिटवलेली ठीक आहे. त्याच्यानंतर एक गॅप सोडला, एक ब्लँक सोडलं ठीक आहे. काय त्रिकोण आलेले ब्लँक सोडलं. त्याच्यानंतर परत एक बाजू घेतली, चौकोन घेतला ठीक आहे. पाहून घ्या काय घेतलं त्यांना? चौकोन घेतला. याला पण इकडची बाजू मिटवली. चलो परत ब्लँक घेतला ठीक आहे. ब्लँक घेतला त्याला घ्या ठीक आहे. त्याच्यानंतर ते काय केलं? बाजू सोडली. पण बाजू सोडली म्हणजे पहा इकडे बाजू भरली, इकडे सोडली, इकडे बाजू भरली, इकडे सोडली. आता परत त्या ठिकाणी कोणती? इकडची बाजू भरेल राहील, इकडची बाजू भरेल राहील. पण आता कोणती बाजू भरेल राहील? इकडची ही साईडची भरेल राहील ठीक आहे. पहिला ऑप्शन आहे, चौथा ऑप्शन आहे. तिसरं आणि दुसरं उडालं. फक्त पहिला आणि चौथ्यामध्ये खेळायचं. पहिला आणि चौथ्यामध्ये खेळण्यासाठी तुम्हाला दोन्ही साईडला असं दिलेलं आहे. मग मास्तर आता कसं करायचं? त्याच्यासाठी त्यांना खाली दिलं होतं या साईडला इकडं दिलं होतं भाऊ. इकडं क्लिअर. भरेल दिलं होतं. बस संपला ना विषय. मग ह्या साईडला कुठं राहणार भाऊ?
या साईडला कोणता आहे, पहिला ऑप्शन आहे का चौथा ऑप्शन आहे, पहिला ऑप्शन आहे, त्याचं टिक करून एवढं सोपं होतं. चौथ्या ऑप्शन मध्ये इकडल्या साईडला दिलेलं आहे, हे खालचं सोपं. चलो पुढचं जाऊ. 5 क्रमवारी विषम संख्याची सरासरी 61 आहे, तर सर्वात मोठी व सर्वात लहान संख्यामधील अंतर काढा. ठीक आहे, 2 संख्या दिलेल्या आहे. 61 म्हणजे काय म्हणले, सरासरी 61 ची सरासरी म्हणजे भाऊ किती, सरासरी म्हणजे हीच राहणार त्याची सरासरी. ठीक आहे, विषम संख्या म्हटलं त्याची पुढची विषम संख्या किती, 63, 65. याच्या पुढं याच्या मागे कोणती राहणार, 59, 57. आता ते का म्हटले, 5 संख्या दिल्या ना, 2 आणि 2 4 आणि 5 संपला. या 5 संख्येची सरासरी ही आहे, सोपं. ठीक आहे, आता ते का म्हटले, छोटी संख्या आणि मोठी संख्या यातील फरक सांगायचा. बरोबर, असं म्हटले लहान संख्यामधील अंतर सांगायचं. म्हणजे किती भाऊ, 65 मधून 57 गेले, किती होता, पर्याय क्रमांक द्यायचं टिक करून, सोपं. चलो पुढचा प्रश्न भाऊ. एक वस्तू किती टक्क्यानं, 16%, 12% टक्क्याने नफ्याने विकली तर तिला 232 रुपये कमी मिळतात. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती, खरेदी किंमत काढायची ना दादा, डायरेक्ट काय करायचं, खरेदी किंमत किती टक्क्याचं नुकसान झाले भाऊ, 16% घेतली, त्याच्यानंतर 12% नफ्याने विकली, विकली, किती टक्क्याचे नुकसान झाले बोला, 4%. किती टक्क्याचे नुकसान झाले बोला, 4%. इथं घ्यायचे 4%. ठीक आहे, त्याला नंतर 100 करून टाका गुणाकारमध्ये. ठीक आहे, टक्केवारी काढण्यासाठी किती नुकसान, किती रुपये भेटले भाऊ, त्याला किती नुकसान झाले रुपयाची, 232. संपला, एवढंच मान्य करायचे. 4 1 4, 4 5 20, 4 8 32, 4 5 20, 32 आहे ना, 4 5 20, 4 8 32, बरोबर किती येतं, 58, 2 0 लावून टाका, संपला विषय. ठीक आहे, लॉजिकचा प्रश्न होता फक्त, काही नव्हतं. चलो पुढचा प्रश्न पाहू. चला आता प्रश्न पहा का म्हणतो, जर एचा अर्थ बेरीज होतो, एचा अर्थ बेरीज होतो, एचा अर्थ बेरीज होतो, बीचा अर्थ गुणाकार होतो. ठीक आहे, सीचा अर्थ वजाबाकी होतो, एचा अर्थ काय होतो आपला, बेरीज होतो, बीचा अर्थ काय होतो, गुणाकार होतो, सीचा अर्थ काय होतो, वजाबाकी होतो, डीचा अर्थ काय होतो, गुणाकार होतो. बस अशी मांडणी करायची, संपला विषय. कळालं, काय अवघड आहे, काहीच अवघड नाही. 6 18, 6 1 6 आणि 1 7. चलो पुढं 30 44 वजा 4 चौक 16, 4 8 32 33, 4 चौक 16, अचलाला 1. डीचा अर्थ काय होतो, भागाकार होतो, भागाकार. ठीक आहे, भागाकार, गुणाकारने भागाकार. 4 1 4, 4 2 8, 21. क्लिअर. आता पहा, 110 अधिक 18, 6 1 6 आणि 1 7, 78 वजा 30 आणि 44, 74 वजा 21, 74 78 वजाबाकी अधिक वजाबाकी होणार, किती उरता, 4 उरता. 110 अधिक 4 वजा 21. ठीक आहे, 21 मधून 4 गेले, वजा 17, 110, बरोबर. चला आता 110 मधून वजा 17 गेले, बरोबर 93. पर्याय क्रमांक होतं, द्या टिक करून, सोपं. चलो पुढचा प्रश्न घेऊ. चला पुढचा प्रश्न भाऊ हा देतो तुमच्यासाठी, मी नाही सोडत. चला हाच्या काही नाही भाऊ, फक्त ऑब्झर्वेशन करायचं आहे, ना बेरीज आहे, ना वजाबाकी, ना गुणाकार आहे, ना भागाकार आहे, ना वर्ग, ना वर्गमूळ. फक्त चेक करायचं भाऊ, थोडा डोक्याला जोर लावा. याच्यामध्ये विचारलेले प्रश्न भाऊ TCS पॅटर्ननुसार. ठीक आहे, कधी ना कधी असा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला, म्हणून तुमच्या जीवनामध्ये थांबा थोडं, स्वतः चेक करा. उत्तर दिले असेल तर देऊ द्या पोरांनी, पण तुमचं स्वतः नॉलेज चेक करा. व्हिडिओ थांबा आणि चेक करा याच्यामध्ये किती चौरस आहे, बरोबर आहे का, चौरस आहे ते सांगायचं कमेंट्समध्ये. क्लिअर, तुमचंच नॉलेज वाढणार. मी करण भाऊ तुम्हाला लाईक. ठीक आहे, तुमच्या कमेंट्सला. ठीक आहे, भेटू आपण अशाच पुढच्या प्रश्न संचामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.